भ्रष्टाचार विरोधी कायद्याविषयी माहिती आणि जनजागृतीसाठी पुणे अँटी करप्शन ब्युरो अर्थात एसीबी आपल्या दारी 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान जिल्हाभर दौरा। 13 ऑक्टोबर रोजी खेड आणि चाकण येथे एसीबीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश वाळके स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन करणार। लोकसेवक, शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने जो एजंट शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास एसीबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली तक्रार करण्याचे आवाहन। बेकायदा संपाविरुद्ध महावितरण औद्योगिक न्यायालयात 7 संघटनांच्या संयुक्त कृती समितीची संपातून माघार। गेल्या 1.5 दिवसांच्या संप काळात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये 62.56% अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात उपस्थित। महावितरण मधील पुनर्रचना आणि अन्य मागण्यांबाबत महावितरण मधील 29 पैकी 7 संघटनांच्या संयुक्त कृती समितीने 72 तासांच्या संपाची दिली होती नोटीस। श्री क्षेत्र कडदे खंडोबा येथे कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांसह भाविकांची आरोग्य तपासणी। शिबिरात 689 नागरिकांची तपासणी आणि औषध उपचार। डिसेंट फाउंडेशन आणि वाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिरात पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल, भीमाशंकर मेडिकल कॉलेज टीम, नारायणगाव डोके हॉस्पिटल, DY पाटील हॉस्पिटल, आयुर्वेदिक कॉलेज पिंपरी आणि सुश्रुत हॉस्पिटल खेड यांच्या वैद्यकीय टीमचा सहभाग। या शिबिरामध्ये दंतरोग तपासणी, आयुष्यमान कार्ड, नेत्र तपासणी, सामान्य तपासणी, प्रयोगशाळा तपासणी, कर्करोग तपासणीसह आयुर्वेदिक औषधांचे केले वाटप। वाडा आयुष्यमान आरोग्य मंदिर येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक समुदाय, आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेवक सेविकांसह हिंद महालया प्रयोगशाळा पथकानं आरोग्य शिबिराचे केले संयोजन। रोटरी क्लब आणि इम्प्रो इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून वाळद गावातील गरजूंची दिवाळी झाली गोड। रोटरी क्लबचे अध्यक्ष उमंग आणि रामेश्वर लोहाटी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 60 गरजवंतांना दिवाळी निमित्त संपूर्ण किटचे केले वाटप। यावेळी सरपंच मनोहर पोखरकर, नितीन वाळुंज, दत्तात्रय पोखरकर, सुरेश पोखरकर, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ वाळुंज, विलास पोखरकर, तानाजी कदम, संतोष हुंडारे, तुकाराम पोखरकर, दीपक पोखरकर, राम शिंदे, मनोहर कोरडे, गुलाब पोखरकर, मीरा पोखरकर आणि निळकंठ कोरडे आदींची उपस्थिती। श्री क्षेत्र म्हाळुंगे इंगळे ते पंढरपूर पायीवारी पालखी सोहळा मंगळवार 14 ऑक्टोबर पासून सुरू। श्रीपती बाबा महाराजांच्या श्री विठ्ठल रुक्माई देवस्थानच्या वतीने या सोहळ्याची तयारी पूर्ण। कार्तिक वारीसाठी म्हाळुंगे इंगळे येथील श्रीपती बाबा महाराज देवस्थान सज्ज। गुरु महाराजांच्या रथासह पालखी पॉलिशचे काम पूर्ण। यंदा पालखी रथाला बैलजोडीचा मान पुन्हा देवस्थानचे विश्वस्त रामराव मिंडे यांना मिळाला। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शनिवारी 11 ऑक्टोबर रोजी शिरूर आणि खेड तालुक्याच्या दौऱ्यावर। शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी आणि खेड तालुक्यातील वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइजेस कम्युनिटी चॉईस अवॉर्ड पटकावलेल्या आणि जगात भारी ठरलेल्या कन्नरसर येथील जालिंदर नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देणार।